आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मांसोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया फिल्मी दुनियेतल्या सगळ्यात सेन्सेशनल पर्सनॅलिटीला। आपकी अदालत मध्ये आज खटला चालूया एका अशा अभिनेत्रीवर ज्यांनी पूर्ण जगामध्ये हिंदुस्थानचं नाव केलं। आपकी अदालत मध्ये आज प्रश्न विचारूया एका अशा फिल्म स्टार्सला ज्यांनी मागच्या 2 वर्षांमध्ये पूर्ण देशामध्ये धुमाकूळ घातला आहे। प्लीज वेलकम शिल्पा शेट्टी। शिटी कोणी वाजवली? आणि आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करू याआधी आजच्या जज वंदना लुथरा यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। सुरू करूया। थोडी भीती वाटते। तर खटला सुरू होत आहे। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप शिल्पा शेट्टी यांच्यावर। आपकी अदालत मध्ये शिल्पा शेट्टी यांच्यावर आरोप आहे की या आपल्या फिल्म करिअर कडे लक्ष देत नाहीत। शिल्पाजी, हे खरं आहे की तुमच्या वडिलांची इच्छा नव्हती की तुम्ही अभिनेत्री बनावं? त्यांची जी कंपनी होती बाटल्यांच्या कॅप बनवण्याची, बूच बनवण्याची। हो हो हो, मी कॉमर्स करत होते आणि त्यांची इच्छा होती की मी ऑब्व्हियसली बिझनेस वुमन बनावं। आम्ही दोघीच बहिणी आहोत। लकीली देवाची इच्छा नव्हती आणि जर मी बिझनेस वुमन झाले असते तर खूप नुकसान झालं असतं आमच्या। देवाची इच्छा नव्हती की तुमची इच्छा होती यूपी बिहार लुटण्याची? बाबांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की फक्त कॉलेज नको सोडूस आणि शिक्षण पूर्ण कर। त्यांना असं वाटलं होतं की मी एका पिक्चरमध्ये येऊन निघून जाईन। पण ते करिअर बनलं माझं। मी विचार करते की ती ऑफर मला नसती आली तर मला माहित नाही मी काय केलं असतं मी माझ्या आयुष्यासोबत। मी ऍक्टिंग शिवाय दुसरं काही करूच शकत नव्हते। पण आम्ही पाहिलं की तुम्ही ऍक्टिंग कमी केली आणि आयटम गर्ल जास्त बनला। ज्या चॉईसेस मिळाल्या मला त्या खूप कमी मिळाल्या आणि ऑनेस्टली आय थिंक इट्स ऑल्सो द फॉल्ट ऑफ द डिरेक्टर्स, द प्रोड्युसर्स हु ऑलवेज वॉन्टेड टू टाईप कास्ट मी ॲज अ इन ग्लॅमरस रोल। मला काही प्रॉब्लेम नाही, मला आनंदच वाटतो। आय एम नॉट अपोलॉजेटिक अबाउट बिंग ग्लॅमरस, पण माझा USP नेहमीच गाणी राहिला आहे। ऑब्व्हियसली प्रेक्षकांच्या कारणामुळे ते सगळे विचार करतात, त्या सगळ्यांना मला हॅपी, डान्सी, ग्लॅमरस पद्धतीचे रोल्स आणि असेच रोल मला मिळत गेले। आणि मग अशी वेळ आली की मला असं वाटलं की मला हे नाही करायचंय आणि मला काहीतरी वेगळं करायचंय। तर मी खूप काम कमी केलं आणि मग मी सिरियस पिक्चर्स केले पण ते चालले नाहीत। मग मी विचार केला की वाय नॉट टू डू द फिल्म्स वर्क इन द बॉक्स ऑफिस। सो जर एखादा पिक्चर चालत नाही तर त्याचा काही फायदा होत नाही, ना प्रोड्युसरला होतो, ना ऑडियन्सला होतो, ना ऍक्टरला होतो। गुड फिल्म, बॅड फिल्म, अगली फिल्म त्या चालतात बिकॉज ऑफ द ऑडियन्स। आय एम स्टिल सिटिंग हिअर डुईंग दिस इंटरव्ह्यू बिकॉज ऑफ द ऑडियन्स। सो पण ज्या ऑडियन्सने तुम्हाला तुमच्या सिनेमांसाठी प्रेम केलं त्याच ऑडियन्ससाठी तुम्ही असं म्हटलं होतं की आता माझ्याकडे वेळ नाहीये हिंदी सिनेमे करण्यासाठी। कोणी म्हटलं असं? आजकाल अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला मीडिया मधनच कळतायत। मागच्या 5 वर्षांमध्ये 8.25 सिनेमे केले आहेत मग हे तर 8.25? व्हॉट इज 8.25? 8 सिनेमे आणि 1 आयटम सॉन्ग। हा, मी फक्त एकच आयटम सॉन्ग केलंय, ते आहे यूपी बिहार आणि शट अप अँड बाउन्स जे मी आता केलं कारण मला असं वाटलं की मध्ये जे 1.25 आहे ते दोस्ताना मधलं आयटम सॉन्ग आहे। आणि मी दोस्ताना मधलं आयटम सॉन्ग यासाठी केलं, पहिली गोष्ट तर मला हे आयटम सॉन्ग या शब्दाने असं खूप इरिटेशन जाणवतं। हे फक्त एक गाणं आहे आणि आम्ही एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये आहोत,
आणि हा जो आयटम शब्द आहे मला असं वाटतं की तो एक अपमानास्पद आहे एका हिरोईनसाठी. तरीही मी केलं एका मित्रासाठी आणि मला असं वाटलं की खूप वेळ गेलाय माझा काही सिनेमा आला नाहीये आणि मला मला खूप साऱ्या फॅन्सच्या लेटर्स येतात. मला विचारलं जातं की आम्ही तुम्हाला नेक्स्ट पिक्चरमध्ये कधी बघणार आहोत, आम्हाला तुमची गाणी खूप आवडतात. आणि हे गाणं मी त्या प्रेक्षकांसाठी केलं जे नेहमीच माझ्या गाण्यांना ॲप्रिशिएट करतात आणि आय डिड इट फॉर अ फ्रेंड. सो इतक्या मोठ्या माझ्या करिअर ग्राफमध्ये आय थिंक ऐश्वर्याने 4 आयटम सॉन्ग केलेत. सो तर हो, आयटम सॉन्ग आय एम टॉकिंग अबाउट व्हेन यू आर नॉट अ हिरोईन इन द फिल्म, यू जस्ट डू अ स्पेशल अपीरियन्स. बाकी जी गाणी आहेत ती माझी फेमस झाली, मी हिरोईन आहे त्या पिक्चरची, त्यात माझी चूक नाहीये. माझी गाणी जर फेमस होत आहेत तर याचा अर्थ हे म्हणजे हे काय झालं, माझी चूक आहे याच्यात. काय खरोखर तुम्ही सिनेमे कमी करणार आहात की मग दुसरं काही? मी काम यासाठी कमी केलं की कारण माझ्याकडे जे चॉईसेस येत आहेत ते खूपच आयटम वाले येत आहेत. एक्झॅक्टली. मी काही चांगल्या फिल्म्स केल्यात, कमी केल्यात मागच्या 4 वर्षात. धडकनच्या नंतर मी प्रयत्न केलाय की मी वेगळे रोल करू. मी ऍक्शन रोल्स पण केले 10 मी रोमॅन्टिक रोल्स पण केले. मी एक आर्ट फिल्म पण केली, फिर मिलेंगे. मी मेट्रो सारखी फिल्म केली जी खूपच क्लासी होती, एक वेगळ्या प्रकारची फिल्म होती. आणि मी रिश्ते सारखी एक फिल्म केली जी खूप चॅलेंजिंग होती. एक ऍक्टर म्हणून मी खूप एक डायलेक्ट वेगळा त्यात दिला होता त्या पिक्चरमध्ये. तर असं नाहीये की मी काही प्रयत्न केला नाही. मी डरना मनाईसारखी एक फिल्म केली जो एक वेगळ्या प्रकारचा जॉनर होता. पण प्रयत्न अनसीनच राहतात जर फिल्म चालली नाही. पण हे खरं आहे की आता तुम्ही सिनेमांमधून तुमचा वेळ... सॉरी, या प्रश्नाचं उत्तर तर मी देतच नाहीये. असं नाहीये. जसं की मी म्हटलं, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी IPL सोबत सुद्धा जोडले गेले. आय हॅव टेकन स्टेक इन वी बॉट अ स्टेक इन राजस्थान रॉयल्स. हेच मी तुम्हाला विचारतोय की जनता तर तुमच्या सिनेमांसाठी तुमच्यावर प्रेम करते आणि मी 2 फिल्म करते यावर्षी. पैसा कमवण्यासाठी क्रिकेटच्या मैदानामध्ये पोहोचलात. पैसा कोणाला कमवायचा नाहीये मला सांगा. आणि मी काम करून पैसे कमवते, ह्याच्यात काय चूक आहे? आणि असं थोडीच आहे मी कोणाचं काही चोरी करून कमवतेय. अरे, जर तुम्ही माझ्यासाठी प्रोड्यूस केलं तर खूप चांगलं होईल. खरंच जर माझे प्रोड्युसर सुद्धा जर एवढंच माझ्यावर प्रेम करत असते जेवढं तुम्ही करताय, त्यांना सांगा की मला कास्ट करा. जर मला चांगलं काम मिळालं तर मी का नाही करणार? म्हणजे असं समजायचं की तुम्ही सिनेमे कमी करून क्रिकेटच्या मैदानात निघून गेलात. क्रिकेट ऑनेस्टली मी एक बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने केला. आणि राज जे माझे पार्टनर आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की IPL इज द समथिंग दॅट विल डू इन द फ्युचर ॲज वेल. मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा ते लॉन्च झालं तेव्हा खूप सक्सेसफुल राहिलं. आणि इंडियासारख्या देशामध्ये क्रिकेट इज द रिलिजन, इट विल डेफिनेटली कॅच अप अँड गेट बिगर. सो मला वाटलं व्यावसायिकपणे, आणि मी विचार केला की का नाही करून बघूयात. आणि विचार केला का नाही शाहरुख खानला आणि प्रीतीला बोलावं की मैं खिलाडी तू अनाडी. हे रजतजी बोललेत, मी नाही बोललेत. शिल्पा, आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शिल्पा शेट्टींवर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. हॉलिवूड स्टार रिचर्ड गेअरने म्हटलं की ते शिल्पा शेट्टींची सुंदरता पाहून मोहित झाले होते आणि म्हणून त्यांनी हे किस करण्याचं धाडस केलं. पुढची तारीख कधी आहे? आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत फिल्म स्टार शिल्पा शेट्टी यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये शिल्पा शेट्टींवर आरोप आहे की या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. शिल्पाजी, बिग ब्रदर बद्दल बोलायचं झालं तर या शोने तुम्हाला सुपरस्टार बनवलं. तुमचं नाव पूर्ण जगामध्ये झालं. इंग्लंडमध्ये कमीत कमी प्रत्येक घरामध्ये लोक ओळखतात की शिल्पा शेट्टी कोण आहे. मी वाईट गोष्ट आहे का? पण हे खरं आहे की याची खूप मोठी किंमत मोजावी लागली. त्या शो मध्ये तुम्हाला वारंवार अपमानित व्हावं लागलं, रडावं लागलं. जे 2-3 शॉट्स दाखवले गेले माझ्या रडण्याचे, ऑब्व्हियसली त्यावेळेस जी मोठी आर्ग्युमेंट झाली होती जेडच्या सोबत, गॉड ब्लेस हर सोल, पण
त्याच्याशिवाय सुद्धा खूप अशा गोष्टी होत्या. खूप सारे चांगले क्षण होते. ॲज युज्युअल मीडियावाले अशाच गोष्टी हायलाईट करतात ज्यांना जास्त TRP रेटिंग मिळतील. आणि तो एक असा मुद्दा होता जो की अचानकपणे इंटरनॅशनली चर्चेमध्ये आला होता. बघा, त्यावेळेची जी हेडलाईन होती पेपरमध्ये ती मी तुम्हाला सांगतो. हा. शिल्पाच्या मुद्द्यावरून दिल्लीपासून लंडनपर्यंत गदारोळ, शिल्पाच्या मुद्द्यावरून हंगामा, ब्रिटनच्या संसदेमध्ये उमटल्या प्रतिक्रिया. एका पेपरमध्ये छापलं होतं, भारताला वाईट वाटलं, शिल्पाचा अपमान झाला. वा. बघा, लंडनमध्ये जे लोक जे एशियन्स आपल्या देशाला सोडून तिकडे गेलेत, जे बांगलादेशी, पाकिस्तानी, इंडियन्स आपला देश सोडून तिथे सेटल झालेत, साहजिकच त्यांना प्रत्येक पावलावरती तिथे थोडंसं डिस्क्रिमिनेशन सहन करावं लागतं. आणि त्यांना खास करून फार वाईट वाटलं की मला अशी वागणूक 40,000 लोकांनी तक्रार केली ब्रिटिश मीडियाच्या विरोधात. 60,000 65,000 लोक. इट्स बीन द हायेस्ट इट वॉज द हायेस्ट रेकॉर्डेड कंप्लेंट्स. मला याचा अर्थ आहे की लोक खरंच दुखावले गेलेले या गोष्टीमुळे. त्यांना वाटलं की they were being treated badly because I was the only Indian in the house. तर त्यांना असं वाटलं की अपमानास्पद आहे. पण त्यांची समज वेगळी होती की मी जेव्हा घरामध्ये होते माझी समज फार वेगळी होती. मी माझ्यासोबत मला असं वाटलं की 3 मुली खूप हेवा करतात माझा आणि यामुळेच मला असं वाटतं की थोडंसं म्हणजे वाद वगैरे होत होते. मला वाटत नाही की ते रेसिस्ट होते. पण हे नाही तुम्हाला विचारलं कुणी की जर त्या मुली तुमचा हेवा करत होत्या, तुमच्यासाठी शिव्यांचा वापर करत होत्या, तर रडण्याऐवजी त्यांना हे कानाखाली द्यायला हवी होती. जेव्हा माझं पहिल्यांदा बोलणं झालं शमितासोबत, जेव्हा मी तिथून बाहेर पडले, तेव्हा त्या सगळ्या रडगाण्यात तिने मला फक्त एकच प्रश्न विचारला की तू कोणाला थोबाडीत का नाही मारली, कोणाला जोराची एक, तू हे सगळं सहन कसं करू शकतेस. मी थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. त्यांनी तुम्हाला हे नाही विचारलं की तुम्ही तर कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहात. ऑनेस्टली मी या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्सच दिला नाही. मला तर असं वाटलं की मी कधी एविक्ट करतील लोक या घरातून, आणि मी एविक्टच होत नव्हते. आणि या सगळ्या बरोबरच तुम्हाला खूप पैसाही मिळाला. त्याचे मला पैसे मिळाले. आणि ऑनेस्टली मला असं वाटलं की मला 3 आठवड्यांपर्यंत टिकावं नाही लागणार. पण मी 3 आठवड्यांपर्यंत टिकलेच नाही, तर मी तिथे तो शो सुद्धा जिंकून आले. बट आय वुड नॉट कॉम्प्रोमाइज ऑन माय डिग्निटी फॉर मनी, नेव्हर इन माय लाईफ. एक असा प्रसंग झाला ज्यामध्ये लोकांना वाटलं की तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं पब्लिसिटीसाठी, नाव कमवण्यासाठी. तो होता रिचर्ड गियर यांचा किस. मला सांगा, किस मला रिचर्ड्सने केलं? मला तर माहीत पण नव्हतं की ते मला किस करणार आहेत. तो बिचारा आला फॉरेन कंट्रीवरून आपल्या कंट्रीमध्ये आपली मदत करायला. एड्स एक खूपच इम्पॉर्टंट मुद्दा आहे. अँड वी डिड अ बिड ॲज सेलिब्रिटी. आय वॉन्ट टू नो ऑल दिस मीडिया पीपल हू ब्रॉट अप दिस इश्यू instead of paying importance to the issue of AIDS. What have they done to bring about this certain awareness? हे तर तुम्हाला रिचर्ड गियरला विचारायला हवं होतं. त्यांनी जे केलं ते केलं. आम्ही दोघेही एंटरटेनर्स आहोत. आम्ही जे काही केलं ते ऑडियन्सला एंटरटेन करण्यासाठी केलं. चला समजा ते त्यांनी केलं. आणि म्हणजे त्यांनी असं काय केलंय की म्हणजे क्रिमिनल केस आहे त्यांच्यावर आणि माझ्यावर. अजूनही आमच्यावरती क्रिमिनल केस आहे. त्यांनी काय केलं त्यांचं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. हॉलिवूड स्टार रिचर्ड गियरने म्हटलं की ते शिल्पा शेट्टी यांची सुंदरता पाहून मोहित झाले होते आणि म्हणून त्यांनी ही किस करण्याचं धाडस केलं. आणि त्यांनी म्हटलं की मला याबद्दल खेद वाटतो, रिग्रेट आहे. पुढची तारीख कधी आहे? नाही बघा, मी रिचर्ड्सचा खूप रिस्पेक्ट करते एक माणूस म्हणून. आणि ते आपल्या देशाचे पाहुणे होते. त्यांना देशातून पळून जावं लागलं. इट्स रिअली सॅड, बट आय वॉज ॲट एअरपोर्ट अँड नॉट अलाउड टू लीव द कंट्री बिकॉज द एअरपोर्ट अथॉरिटी सेड दॅट आय हॅड अ क्रिमिनल केस अगेन्स्ट मी. हे खूप अपमानास्पद होतं. मला खूप वाईट वाटलं. आय गेट डॉक्टरेट वेन आय एम अब्रॉड. आय एम ट्रीटेड विथ सो मच रिस्पेक्ट. जेव्हा मी एका दुसऱ्या देशात होते, जेव्हा आपल्या देशामध्ये एका केससाठी 5-6 वर्ष लागतात, यासाठीच लागतात कारण तिकडे अनावश्यक केसेस आहेत ज्या पायलअप होत आहेत एकावर एक. सो आय जस्ट थिंक देअर हॅज टू बी अ लॉ इन दिस कंट्री वे यू नो द सेलिब्रिटीज नॉट मेड अस यू स्केपगोट अँड अ टार्गेट. कोणालाही जराशी पब्लिसिटी हवी तर बस केस टाकून द्या एखाद्या हिरोईनवर किंवा हिरोवर. काही 4 केसेस पडल्यात माझ्यावरती.
माझे माझे वडील आता थकलेत. यु नो ही इज गेटिंग ओल्डर अँड ही हॅज टू रनिंग अप अँड डाऊन टू कोर्ट्स. माझ्या लॉयर्सचे बिल्स म्हणजे जर तुम्ही पाहिलेत तर तुम्ही हैराण व्हाल. ओव्हर स्टुपिड केसेस, लाईक ऑब्सनिटी केसेस. कारण मी माझं पोट दाखवलं तर मग तुम्ही साडीवरती बंदी आणा. रिअली सिरियसली थिंक अबाउट इट. आय हॅव ऑब्सनिटी केस अगेन्स्ट मी पोटामुळे माझ्या. तर मला असं वाटतं की जेव्हा हे सगळे आर्टिकल्स येतात जे तुम्ही शिल्पा शेट्टीच्या नावाने गुगल करतात, ऑब्व्हियसली ब्रिटिश मीडियाच्या सुद्धा कानावर जात असेल, तर मग ब्रिटिश मीडियामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी छापल्या जातात. तर तुम्ही ह्या गोष्टी विचार करा की त्यांच्या मनात आपल्या इंडियन लोकांविषयी काय मत असेल. की म्हणजे हे इतके असे वाया गेलेले लोक आहेत की म्हणजे रिचर्ड स्केअरने फक्त किस केल्यामुळे क्रिमिनल स्वामी केस झाली. रामदेव यांनी रिॲक्ट केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की या प्रकारच्या गोष्टी पब्लिसिटी स्टंटसाठी केल्या जात आहेत. मला एक गोष्ट सांगायची आहे की मला माहिती पण नव्हतं की मला तो किस करणार आहे. आणि जर ते मला किस करतायत तर मी त्यांना पुश पण नाही करू शकत ना. ते आपले पाहुणे आहेत. आय हॅव टू ट्रीट विथ हिम रिस्पेक्ट. तुम्ही हे समजून घ्या की माझी एक रिॲक्शन जर तुम्ही पाहिली की हे जे मीडियावाले, आय एम सॉरी आय हॅव टू से दिस, पण मीडियावाले जे सारखं दाखवतात एका गोष्टीला, एका शॉर्टला तुम्ही जर 25 वेळा एकच 10 सेकंदात दाखवलं तर कोणालाही इरिटेशन होईल. मी पण इरिटेट झाली होती की अरे काय चाललंय. ऍक्च्युली एकच शॉट होता की आय बेंट मी अँड ही किस मी, पण त्याच वेळेला 25 वेळा दाखवलं आणि काही 25 किसेस. तर आय डिडंट नो व्हॉट टू रिॲक्ट. सो मी हे नाही म्हणत आहे की मी खूप खुश झाले की रिचर्डने मला किस केलं, पण मला हे सांगायचंय की माझी चूक काय होती यात. की मला पण केस टाकली गेली आणि मला पण खूप त्रासातून जावं लागलं या सगळ्यामुळे. इथे जे लोक बसले त्यांना विचारू की किती लोकांना असं वाटतं की यामध्ये शिल्पाची चूक होती. माझे बिहारवाले उभे राहून म्हणतात की काहीच चूक नव्हती. मी आणखी गाणं तुमच्यासाठी करणार. या गोष्टीचा तर निर्णय झाला आहे की यात कमीत कमी चूक तुमची तर नव्हतीच. आपकी अदालतमध्ये जनतेचा जज काय म्हणतायत हे तर आपण बघूया, पण आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये शिल्पा शेट्टी यांच्यावर जनतेकडून आरोप प्रत्यारोप असे सुरू राहतील. अरे ओ झिंगे, अब तू आया ना मेरे नेट में, अब तू देखना मैं कैसा निकलती है तेरा छिलका. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या मार्फत प्रश्न विचारत आहोत, आरोप लावत आहोत, खुलासे मागत आहोत फिल्म स्टार शिल्पा शेट्टींकडून. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये शिल्पा शेट्टींवर आरोप आहे की या आर फॅक्टर मध्ये गुंतलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कोणी आर आला तर एक रोषणाई आली. रियालिटी शो, रिचर्ड गियर, रोषणाई नाही आली सर तिथे. राज कुंद्रा आणि आता राजस्थान रॉयल्स. हा, आणि रजत शर्मा. वा. अच्छा, तुम्ही स्माइल सुद्धा करता रजतजी. पहिल्यांदा पाहिलं तुम्हाला हसताना. आणि मी असं ऐकलंय की आजकाल तुम्ही रामायण वाचत आहात. हा. तुम्ही काहीतरी जास्तच रिसर्च करताय माझ्याबद्दल. आणि हे देखील खरं आहे की स्वामी रामदेव यांच्यासारखं तुम्ही योगगुरू बनण्याचा प्रयत्न करत आहात. हे बघ, काही प्रयत्न वगैरे करत नाहीये मी, पण मला वेगळं वाटायचं जेव्हा मी प्रवास करायचे. आणि जेवढे पण योगा DVD आणि बुक्स आहेत अब्रॉडमध्ये, ते ऑल डन बाय फॉरेनर्स. मला असं वाटलं की हा एक उत्तम मार्ग आहे लोकांना सांगण्याचा की दिस इज समथिंग कम फ्रॉम युअर ओन कंट्री अँड यू हॅव टू व्हॅल्यू इट. दॅट्स वाय आय डिड इट. आणि तेच पाहिल्यानंतर करण जोहरने म्हटलं की शिल्पा हॅज द बेस्ट बॉडी इन द कंट्री. थँक्यू. पण मला तुम्हाला दाखवायचं आहे की सुरुवातीला तुम्ही कशा होतात आणि तुम्ही वर्कआउट करून काय प्राप्त केलं. प्लीज हा अन्याय नका करू. काही 2-4 फोटोज आहेत. मला वाटतं लोकांनी नक्कीच पाहिलं पाहिजे की शिल्पा शेट्टी आधी कशी दिसत होती आणि मेहनत करून कशी बनली आहे. ओ गॉड. हे देवा, हे काय बघतीये मी. 13 वर्षांची होते मी तेव्हा.
हे फोटोग्राफ्स काही नेटवरती आले होते ना, कोणी वैऱ्यानेच टाकले असतील नेटवरती. तुमचे सगळे वैरी मला मदत करतायत. हा, थँक्स. I used to be a volleyball player. You notice I am so badly tanned in some pictures. पण हे नक्कीच लोकांना जाणून घ्यायचंय ते रहस्य की कसं तुम्ही तुमचा चेहरा, तुमचा लुक, तुमची बॉडी बदलली. अरे यार, शांत रहा. नाही, आय थिंक इट कम्स विथ अ लॉट ऑफ हार्ड वर्क्स, लॉट ऑफ एक्सपिरियन्स. लोक तुम्हाला विचारत असतील ना की शिल्पा तुम्ही कोणत्या गिरणीचं पीठ मी खातात. अगदीच एक तुमच्यासारखीच एक सामान्य मुलगी आहे जिला गोड आवडतं, जिला खूप छान जेवायला आवडतं. तरीही बिकॉज आय बिलॉंग टू द ब्युटी बिझनेस आय ऑब्व्हियसली हॅव टू केअर ऑफ माय सेल्फ. आय डू माय योगा, आय डू वेट ट्रेनिंग. तर काहीच हे अगदी सोप्या मार्गाने आलेलं नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की सकाळी उठून मी असं करते, तसं काही नाहीये. मी खूप मेहनत करते आणि मला असं वाटतंय की कोणीही हे करू शकतं ज्यांना खूप चांगलं दिसायचंय. यू हॅव टू पुट अ बिट ऑफ एफर्ट. तेच सिक्रेट, तोच फॉर्म्युला आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की जे तुम्ही म्हणत आहात मेहनत करते. काय करता नेमकं? योगा करते मी एक बॅलन्स डाएट फॉलो करते. आणि याचा अर्थ असा नाही की मी डाएट करते. मी बिलकुल डाएट वरती विश्वास ठेवत नाही. आय ईट हेल्दी आणि मी खूप वेळेवर खाते आणि मी वर्कआउट करते. आणि मला असं वाटतं की मी या संतुलनामुळेच मी माझ्या आयुष्यात आहे तशी दिसते. हो, बोला. शिल्पाजी, तुम्ही एका फिल्ममध्ये एका कोळीणबाईचा खूप मस्त कॉमेडी रोल केला होता. हा, प्लीज त्याचा एक डायलॉग ऐकवला तर खूप छान वाटेल. करायला लावू नका प्लीज. यार. हा, हे असं काहीतरी होतं माझ्या इंट्रोडक्शन मध्ये जिथे मला बोलायचं होतं. हसू नका रजतजी, ऍक्च्युली हसताना खूप छान दिसता तुम्ही. अरे ओ, अच्छा, मी सांगते तुम्हाला, ऐकवते. अरे ओ झिंगे, अब तू आया है ना मेरे नेट में, अब तू देखना मैं कैसा निकलती है तेरा छिलका. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही वेगवेगळे रोल्स केले, ॲज अ होस्ट, ॲज अन ॲक्टर, ॲज अ कॉन्टेस्टंट, द विनर इन द रियालिटी शो, आता मला असं जाणून घ्यायचंय की तुम्ही तुमच्या आयुष्यात बायकोचा रोल कधी करणार आहात? लग्न ही अशी गोष्ट आहे की मी जेव्हा करेन, जेव्हा मी लवकरच करेन आता. कारण मला विश्वास आहे की यु नो आय वॉन्टेड टू बी मॅरिड to the right person, and God grace, I found the right person. I want to have the children. I don't want to bring running in between, असंख्य गोष्टी. आणि मी हे लवकरच करेन. मला मीडियावाल्यांकडून कळले की ऑक्टोबरमध्ये मी लग्न करते, जे मी अनाऊन्स नाही केले. मीडियामध्ये तर मी हे सुद्धा वाचलंय की तुम्ही म्हटलंय की मला लंडनमध्ये राहायचंय आणि लंडनमध्ये खूप मोठं घर आहे. मग इतक्या मोठ्या घरासाठी मुलं सुद्धा बरीच होतील. मीडियावाले जे काही बोलतात ना, जे मी बोलतेय, आणि ते सगळं मिसकॉन्स्ट्रू होऊन बाहेर येतं. तर मला माहित नाही की मी कुठून सुरुवात करणार आहे. हा लंडनमध्ये घर आहे, पण मुंबई हे माझं पहिलं घर आहे. राज लंडनला राहतात, सो दॅट इज हिज फर्स्ट होम. सो वी ऑल्टरनेट बिटवीन होम्स. चांगली गोष्ट आहे की मला असं वाटतं की दोन चांगल्या जगात आहोत आम्ही. मुंबई हे कायमच माझं पहिलं घर राहील. आय थिंक नेव्हर एव्हर लिव्ह बॉम्बे फॉर नॉट फॉर एनीबडी. पण हे तर ठीक आहे, त्यामध्ये स्टेटमेंट तुम्ही म्हटलंय की आय एम डाईंग टू हॅव चिल्ड्रन. ऑफकोर्स मला मुलं हवी आहेत. अँड मेनी चिल्ड्रन. असं अजिबात नाही म्हणाले मेनी चिल्ड्रन. आय वॉन्ट टू हॅव चिल्ड्रन. बघू देवाची काय इच्छा आहे ते. पण आम्हाला लग्न तर करू द्या. म्हणजे इकडे खयाली पुलाव, अर्धा वेळ मीडियाच तुमच्यासाठी अर्ध्या गोष्टींचा विचार करून ठेवतं. सो तुम्हाला कळतच नाही काय बोलायचं. मला खरंच मुलं हवी आहेत. आणि जे काही देवाच्या मनात असेल ते घेण्यासाठी मी तयार आहे. एके ठिकाणी असंही वाचलंय की तुम्ही यामुळे लग्न करत नाही आहात कारण तुमच्यावर कालसर्प योग आहे. हे काय आहे? आणि या कालसर्प योगातून वाचण्यासाठी तुम्ही नागदेवतेच्या मंदिरामध्ये सारखं जाता. हे बघा, मला एक्सप्लेन पण नाही करायचंय हे सगळं. मीडियावाले, आय थिंक द मीडिया हॅज अ व्हेरी लिटल वर्क. म्हणून स्टोऱ्या बनवत राहतात. प्रत्येक थोड्या दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला पाहत असतो कोणत्या ना कोणत्या मंदिरात जाताना. मी देवावर विश्वास ठेवते. मी खूपच, मी आज जे काही आहे ते आज त्यांच्याच कृपेमुळे आहे. जर कोणाला क्रेडिट द्यायचं असेल तर ते मी देवाला आणि ऑडियन्सना देईन. सो दॅट्स इट.
शिल्पा, खूप साऱ्या लोकांनी प्रश्न विचारले तुमच्या लग्नाबद्दल. लोकांना जाणून घ्यायचंय तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल, कसं टाइम मॅनेजमेंट करत असता, कसं फिटनेस ठेवता, या संदर्भात काही आरोप आहेत माझ्याजवळ. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर विचारूया शिल्पा शेट्टी यांना काही नवीन प्रश्न. राज कुंद्रांशी तुम्ही लग्न करत आहात, त्यांच्या बायकोचं असं एलिगेशन आहे तुम्ही त्यांचं घर तोडून टाकलं स्वतःचं घर बसवण्यासाठी. प्लीज हा प्रश्न विचारू नका मला, प्लीज. प्लीज. कुणी असंही होतं ज्यांच्यासाठी तुम्ही कुकिंग शिकत होतात, जेवण बनवणं शिकत होतात. Oh God. इतकं सगळं. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आरोप प्रत्यारोपांच्या विळख्यात आहेत फिल्म स्टार शिल्पा शेट्टी. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये शिल्पा शेट्टींवर आरोप आहे की यांनी कित्येक मनं दुखावली आहेत. शिल्पा, तुम्ही तुमच्या वेबसाईटवर तुमचा ईमेल ऍड्रेस टाकला होता. हा. मग हजारो लोकांनी तुम्हाला असं विचारलं होतं की माझ्याशी लग्न कराल. ईमेल आयडीला मी बदलून टाकलं, आता नवीन ईमेल आयडी आहे. खरंच तर मला हे खूप कॉम्प्लिमेंट सारखं वाटतं रजतजी. जेव्हा एक आर्टिस्ट काम करतो तेव्हा चांगलं वाटतं, जेव्हा लोक त्या कामाबद्दल प्रेमाने रेसिप्रोकेट करतात. आणि ही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं. पण आता जेव्हा तुम्ही निर्णय घेतला आहे लग्न करण्याचा, हो, मग ते जे हजारो लोक आहेत ज्यांचं मन दुखावलं आहे त्यांना काय सांगाल तुम्ही? पुढची तारीख कधी आहे? कुणी असंही होतं ज्यांच्यासाठी तुम्ही कुकिंग शिकत होतात, जेवण बनवणं शिकत होतात? नाही, मी स्वयंपाक यासाठी करायला शिकले की मला स्वयंपाक बनवायला आवडतो खूप. मी कुकरी कोर्स केला होता जेव्हा मी 14 वर्षांची मी होते. उल्लेख करत आहे 10 वर्षांपूर्वी स्टारडस्ट मध्ये छापलं होतं आता तुमच्याबद्दल. काय, प्लीज तो प्रश्न विचारू नका मला, प्लीज. प्लीज मी मला खरंच असं वाटतं की मी जे असं जगतेय माझ्या आयुष्यात, मी बिलीव्ह करते की कधी मागे वळून पाहायचं नाही. आणि जे घडून गेलंय ते घडून गेलंय. चला 10 वर्षांआधीचं नाही, आता जे पेपरमध्ये छापलंय ते मी तुम्हाला विचारतो. ओ गॉड. इतक्या उघडपणे छापलंय. शिल्पा शेट्टीने म्हटलंय, आय एम नॉट अ होम ब्रेकर. इट साऊंड्स लाईक आय एम ऑन द डिफेन्सेस. आणि असं वाटतंय की मी एक्सप्लेनेशन देते. पण हे जे ब्रिटिश मीडियाने ऑब्व्हियसली एक आर्टिकल छापलंय, तिथून काढून इंडियन मीडियाने इथे छापलंय. आणि मागे पुढे काहीच लिहिलं नाहीये, बस एक कोट दिलं आहे. मी तुम्हाला साधा सरळ एक प्रश्न विचारतो. विचारून घ्या, मला माहितीच आहे तुम्ही विचारणार आहात ते. विचारा. आता जेव्हा तुम्ही राज कुंद्रांशी लग्न करणार आहात, मग त्यांच्या बायकोचं एलिगेशन आहे, एक्स वाईफ. हा. त्यांचं एलिगेशन, त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही त्यांचं घर तोडून टाकलं तुमचं घर बसवण्यासाठी. बघा, मी काही गोष्टींवर चर्चा करणं पसंत नाही करत, कारण हे जे काही आर्टिकल आलंय मला असं वाटतं की हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे जिथे मी हे क्लिअर करू शकते. हे यासाठीच लिहिलं गेलं कारण कविता जी राजची एक्स वाईफ आहे, तिने 1 वर्षापूर्वी हे म्हणलं की माझ्यामुळे त्यांचं लग्न मोडलं. आणि आता त्यांनी एक पत्र लिहून दिलंय जिथे तिने म्हटलंय की शिल्पामुळे माझं लग्न नाही मोडलं, आमचं लग्न यामुळे मोडलं कारण आम्हाला ते नको होतं. तर हे तिने स्पष्टीकरण दिलं आणि मला बरं वाटलं हे ऐकून की त्यांनी हे सांगितलं. तर म्हणूनच मी असं म्हटलं की मी त्यांच्या लग्न मोडण्याचं कारण नाहीये. आणि म्हणूनच मी असं म्हटलं. पण मीडियावाल्यांनी हे नाही लिहिलं की कविताजींनी हे लिहून दिलंय, तर त्यांनी तेवढंच लिहिलंय जे सत्य आहे. मी फक्त तेच बोलले. एनिवेज, मला या सगळ्या स्पष्टीकरणाची गरज वाटत नाहीये. पण मी तुम्हाला सगळ्या मीडियाच्या मार्फत इतकंच सांगू इच्छितो की तुमच्या लग्नासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. तुमचा संसार थाटावा आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरावं, हीच आमची इच्छा आहे. मॅम, माझा एक प्रश्न आहे की सेलिब्रिटीची पर्सनल लाईफ असते ती पर्सनल नाही राहत. तुम्हाला काय वाटतं? मीन्स युज टू झाला आहात की तुम्हाला वाईट वाटतं? काही गोष्टी काही मला कधी कधी वाईट वाटतं. जेव्हा चांगल्या गोष्टी होतात तेव्हा मीडियावाली लिहित नाहीत, आणि जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्याच गोष्टींना हायलाईट केलं जातं आणि त्याच गोष्टीचं वाईट वाटतं. बट इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब. सो
मी ह्या माझ्या पद्धतीने घेते. इट्स ओके. एक शिल्पा, जरा आम्हाला हे सांगा की तुम्ही हे जे काही बनले आहात आणि जेवढं तुमचं नाव झालं आहे देशामध्ये आणि बाहेर, त्यामध्ये काही मीडियाचा रोल आहे की नाही? ऑफकोर्स, यु नो, मी जे काही करते मी 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 खूप आभारी आहे मीडियावाल्यांची, इकडचीच नाही तर ब्रिटिश मीडियाची पण. आपल्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे की मीडियावाले खूप वाईट आहे, यांनी असं केलं तसं केलं, पण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी सुद्धा करते मीडिया. पण खूप एनकरेज पण केलंय मीडियाने, सपोर्ट सुद्धा केलाय, तर मीडियाचे सुद्धा आभार मानेन. मी असं नाही म्हणू शकत की त्यांनी वाईटच केलंय. थँक्यू व्हेरी मच. शिल्पा, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि मी नक्कीच म्हणेन की तुम्ही बेधडकपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, खूप सफाईदारपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. आपकी अदालतमध्ये आपण खटला चालवला शिल्पा शेट्टी यांच्यावर. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज वंदना लुथरा यांचा निर्णय आजच्या खटल्याबद्दल. इवन बिग ब्रदर जिंकल्यानंतरही माझ्याकडे खूप साऱ्या चॉईसेस होत्या परदेशात करिअर करण्याच्या, पण तरीही मी भारतातच राहणं पसंत केलं, कारण मला हा देश खूप आवडतो. सो मी लग्न जरी केलं तरी आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारले, आरोप लावले, स्पष्टीकरण मागितलं फिल्म स्टार शिल्पा शेट्टींकडून. शिल्पा शेट्टी यांना आपण विचारलं त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल, त्यांच्या सिनेमांबद्दल आणि त्यांच्या निर्णयांबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजच्या जज वंदना लुथरा यांच्या निर्णयाची. शिल्पाजी, मी हे म्हणेन की तुम्ही तुमच्या प्रश्नांची खूप चांगल्या पद्धतीने आणि प्रेमाने उत्तरं दिली आणि ही अदालत तुमची सुटका करतेय. आणि 2 सल्ले मी तुम्हाला देऊ इच्छिते. पहिला सल्ला हा आहे की तुम्ही एक ब्रिलियंट ऍक्ट्रेस आहात आणि तुम्ही तुमच्या ऍक्टिंगवरती खूप लक्ष द्या. आणि दुसरा सल्ला हा आहे की मला माहिती आहे तुम्ही लग्न करून परदेशात जाणार आहात. नाही जाते मी, जिथे कुठे जाणार असाल, पण भारताच्या लोकांना विसरू नका. तुमचे फॅन्स इथे आहेत आणि ते तुमच्यावर खूप प्रेम करतात. थँक्यू. तुम्हाला काही म्हणायचंय? तशा तर माझ्यावर खूप केसेस दाखल झाल्या आहेत, खूप वेगवेगळ्या भागांमध्ये इंडियाच्या माझ्या विरुद्ध, आणि खूप लोकांनी प्रयत्न केला की मी कोर्टात जाऊ आणि पिंजऱ्यामध्ये उभी राहून आपली बाजू मांडावी. पण मी कधी गरजेचं नाही समजलं की मी जावं. माझे लॉयर्स माझी केस सांभाळतात. मी ही ऑफर स्वीकार केली कारण मला खूप आदर आहे इंडियन ऑडियन्सचा. आणि तुम्ही लोकांनी जे मला प्रेम दिलं नेहमी, मला असं वाटतं की इथे यावं आणि ही माझी ड्युटी आहे की इथे येऊन मी तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं. अँड थँक्यू व्हेरी मच. आणि जो काही इंडिया सोडण्याचा प्रश्न आहे, मी कधीच इंडिया सोडून जाऊ शकत नाही. मी खूप सगळ्या डिफिकल्ट चॉईसेस केल्या आहेत माझ्या करिअरमध्ये. इवन बिग ब्रदर जिंकल्यानंतरही माझ्याकडे चॉईसेस होत्या परदेशात करिअर करण्याच्या, पण तरीही मी इथेच राहिले कारण मला माझा देश आवडतो. सो मी लग्न जरी केलं तरी भारत देश हा कायमच माझ्या मनात असेल आणि मी कायमच हे माझं पहिलं घर असेल. आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आम्हाला अपेक्षा आहे की शिल्पा नेहमी इथेच राहतील, जास्त सिनेमे करतील, सर्वोत्तम रोल करतील, आणखी मोठ्या स्टार बनतील आणि त्यांना आपण वारंवार संधी देऊ जनतेच्या समोर येण्याची, आपल्या गोष्टींना एक्सप्लेन करण्याची. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आपकी अदालतमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर, एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.